श्री स्वामी समर्थ। आपल्याला धनतेरस पूजा कशी करावी, उत्तर पूजा कशी करावी, मंत्रस्तोत्र कोणते बोलावे, संकल्प कसा करावा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा। शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे, तर नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा करावी। चला मग आपण आता सुरुवात करूया पूजेला। धनतेरसच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले साहित्य लागणार आहे ते आधी आपण बघूयात आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला कलश लागणार आहे। कलश भरून ठेवायचा, त्यामध्ये एक सुपारी, नाणं टाका, हळदी कुंकू टाका, स्वस्तिक काढलेला आहे मी कलशावरती, पाणी भरून ठेवायचा आणि वरती नारळ ठेवायचं। इथे धन्वंतरींचा फोटो जो असतो तो ठेवायचा आहे, भगवान धन्वंतरी जे असतात, आणि आपले गुरु स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो ठेवू शकतात, मूर्ती असेल ठेवा, किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती देखील आपण इथे ठेवू शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने इथे सप्तधान्य आपल्याला लागणार आहेत। सप्तधान्याची आज पूजा होणार आहे। फुलं इथे पूजेसाठी आपल्याला लागणार आहे, घंटा घ्यायची आहे, त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, माता लक्ष्मीची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, कुबेर यंत्र, श्री यंत्र, इथे दूध घेतलंय मी किंवा पंचामृत आपण घेऊ शकतो अभिषेक करण्यासाठी, अष्टगंध घेतलेला आहे, शंख सुद्धा आपल्याला लागणार आहे म्हणून शंख आपल्याला घ्यायचा आहे, 2 डिश घेतलेले आहे, संकल्प आपण करणार आहोत त्यासाठी पाणी सोडण्यासाठी, तसंच पाणी भरून ठेवलेला तांब्या, पळी, इथे आपण धणे आणि गूळ नैवेद्यासाठी, निंबाचे पानं जे असतात ते धन्वंतरींना आवडत असतात म्हणून ते देखील नैवेद्याला आपण ठेवणार आहोत, तसंच तांबूल जो असतो तांबूल आपल्याला ठेवायचा आहे आणि फुलं आपल्याला लागतील अर्पण करण्यासाठी ते। तर आता पूजेला आपण सुरुवात करूया। तेलाचा दिवा जो असतो तो प्रज्वलित करून घेतलेला आहे। महाराजांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे मी इथे, आणि इकडच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे। कारण तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो, कुठलीही आपण शुभ पूजा करत असतो, माता लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करावा लागतो। तर धन्वंतरी महाराजांचा फोटो देखील आहे। कलशाच्या खाली थोडे आपण गहू टाकले तरी देखील चालत असतात किंवा तांदूळ आपण टाकू शकतो। सर्वप्रथम आपण बघणार आहोत की धनतेरस जी पूजा आपण करणार आहोत तर ही पूजा आपण कधी करायची असते। तर धनतेरसची पूजा जी असते ही संध्याकाळी करायची असते। धनतेरसची पूजा ही आपल्याला 29 ऑक्टोबर या दिवशी संध्याकाळी आपल्याला धनतेरसची पूजा करायची आहे। तसंच आपल्याला यमदीपदान देखील करायचं आहे। यमदीपदान कोणता मुहूर्त आहे तो देखील सांगते मी, आणि धनत्रयोदशीचा मुहूर्त कोणता आहे पूजा करण्याचा तो देखील सांगत आहे। तर धनतेरसची जी पूजा असते ती आपल्याला करायची आहे संध्याकाळी 6:04 तर 8:33 तर यमदीपदान हे आपण 6:04 तर 9:22 करू शकतो। तसंच जे आपण खरेदी करणार आहोत, सोने असो, चांदी असो किंवा कोणतीही वस्तू असो, काही छोटी मोठी वस्तू खरेदी करणार असणार तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही खरेदी करू शकतात। सकाळी 6 पासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत करू शकतात, म्हणजे दिवसभरात आपण कधीही खरेदी करू शकतो, शुभ मुहूर्त मानला जातो। तर आता आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे। सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्याला आचमन करायचं असतं आणि संकल्प करायचा असतो। कोणतीही सेवा किंवा पूजा करत असताना आपल्याला संकल्प युक्त करायची असते की जेणेकरून आपण जी सेवा करत असतो ती पूर्णत्वाला जात असते। चला मग सुरुवात करूया। तर भगवान विष्णूचे जे 24 नावं असतात ते म्हणून आपल्याला सुरुवात करायची असते। तर सुरुवातीचे 3 नावं जे आहेत ते म्हटल्यानंतर आपण पाणी प्राशन करायचं आहे आणि 4थ्या नावाला आपण पाणी तामणात सोडायचं आहे। ते झालं आचमन। तसेच तुम्ही 24 नावं देखील घेऊ शकतात। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, आणि 4थ्या नावाला ओम गोविंदाय नमः म्हणून आपल्या हातातील पाणी तामणात सोडायचं। ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे, म्हणजे द्वितीय आचमन आपलं होईल। त्यानंतर पुढचे नाव जे असतात हात जोडायचे, हात जोडल्यानंतर आपल्याला पुढचे नाव घ्यायचे आहेत भगवान विष्णूंचे। हे झाल्यानंतर आपल्याला आता पुढे संकल्प करायचा आहे।
तर त्याआधी आपल्याला गायत्री मंत्र एक वेळा म्हणायचा आहे की आपलं अंतःकरण जे असतं ते शुद्ध व्हायला पाहिजे. आपण जर आपल्या घरात धन्वंतरी म्हणजे धनाची पूजा करत आहोत तर त्यासाठी आपलं मन देखील पवित्र होणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला गायत्री मंत्र जो असतो तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे म्हणत असताना उजव्या नाकपुडी जी असते ती दाबायची आणि डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर टाकायचा आणि डावी नाकपुडी दाबायची आणि उजवी नाकपुडी जी असते त्याच्यातून बाहेर आपल्याला श्वास टाकायचा असतो. ही क्रिया करत असताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं आतून शरीर जे असतं ते शुद्ध होत असतं. आता पुढे आपण संकल्प करूया. संकल्प करताना उजव्या हातात आपण पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्याच्यात हळदी कुंकू आणि आपल्याला इथे म्हणायचं आहे मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सर्वेषां सकलकुटुम्बानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ अद्य आश्विन कृष्ण अमावास्यायां प्रतिवार्षिक विहितां यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये श्री धन्वंतरी कुबेर लक्ष्मी पूजनम करिष्ये. आता पुढे आपल्याला गणपती बाप्पा जे आहेत गणपती बाप्पांचा इथे स्थापना करायची आहे. आता गणपती बाप्पांची स्थापना करत असताना तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालेल, काही हरकत नाही, पण मी मूर्ती घेतलेली आहे तर मूर्तीचा अभिषेक आपण करूयात. मूर्तीचा अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल आपण गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तरी देखील चालेल किंवा ओम गण गणपते नमः म्हटलं तरी देखील चालेल. इथे अक्षता टाका, हळदी कुंकू टाकून ठेवायचे आहेत आपल्याला आणि नंतर आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करू. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः 5 वेळा ओम गण गणपते नमः म्हणत पाणी टाका. नंतर 5 वेळा पंचामृत टाका, ओम गण गणपते नमः. या प्रकारे आपल्याला 5-5 वेळा करायचं आहे. नंतर साधं पाणी जे असेल ते आपल्याला टाकायचं आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करताना. या प्रकारे अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून, आता मी तुमच्या सोबत बोलत आहे आणि पूर्णच मंत्र स्तोत्र म्हटले तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तर समजून घ्या. तुम्ही या प्रकारे जे मी सांगत आहे त्या प्रकारे करायचं आहे. तर 5-5 वेळा आपल्याला टाकून आपल्याला मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मूर्तीची स्थापना इथे करायची आहे, जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावरती. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचंय. गणपती बाप्पांना आपण सांगायचं आहे मनातल्या मनात की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे. ठीक आहे, या प्रकारे. नंतर तुमच्याकडे लाल फूल असेल तर लाल फूल वाहा, नसेल तर दुसरं फूल व्हायला आपण अगदी जे अवेलेबल असेल ते वाहू शकतात. त्यानंतर आपण कलशाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना झाली त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे आणि दिवा असेल दिव्यांची पूजा करायची आहे, घंटा शंख यांची पूजा करायची आहे. नंतर पुढे आपण पूजा करूयात. आता कलशाची पूजा करायची आहे कारण गणपती बाप्पांची सुरुवात करावी लागते पूजेला, नंतर दुसरी पूजा होते. कलश देवता, कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल आपल्याला व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. या प्रकारे तुपाचा दिवा असेल त्यांना देखील आपल्याला पूजा करायची तुपाच्या दिवाची आणि आपण फूल व्हायचं आहे. घंटा आहे, घंटा देखील घंटाला हळदी कुंकू अक्षदा वाहा आणि त्यानंतर शंख असेल आपला, शंखाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. शंखाला आसन द्यायचं आहे, हळदी कुंकू हा. शंखाला आपण अष्टगंध वाहत असतो, अक्षदा वाहत नाही. मी सहसा अष्टगंधच वाहत असते, शंख असतं त्यांना. ठीक आहे, अशा प्रकारे आपण शंखाची देखील पूजा केली. आता त्यानंतर तुम्हाला सांगते लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल देवघरामध्ये तर लक्ष्मी मातेची मूर्ती घ्या. लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा आपण अभिषेक करू. त्यानंतर जर नसेलच तुमच्याकडे तुम्हाला सांगेल फोटो असेल लक्ष्मी मातेचा फोटो तुम्ही इथे ठेवू शकतात. मूर्ती पितळी असेल ती ठेवा, नसेल सुपारी म्हणून ठेवली तरी देखील चालेल.
गणपती बाप्पांची देखील मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा सुपारी ठेवली अगदी तरी देखील चालेल, काही ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार. शेवटी माता लक्ष्मीची मूर्ती मी पूजेत ठेवत असते म्हणून मी जे करते ते दाखवणार आहे यावर्षी. तर माता लक्ष्मीचा अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल आपल्याला ओम श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा, अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्हाला सांगेल हळदी कुंकू अक्षदा टाकून देखील आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकतो, हे लक्षात घ्या. जसं हळदी कुंकू या प्रकारे आपण अभिषेक माता लक्ष्मीचा करू शकतो. आणि तुम्हाला सांगेल नाहीतर श्री सुक्त 1 वेळा म्हणून देखील अभिषेक करू शकतो, किंवा मग आपण ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणून देखील आपण अभिषेक करू शकतो माता लक्ष्मीचा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर चांगलं पाणी, शुद्ध पाणी वाहायचं आहे माता लक्ष्मीला. नंतर महालक्ष्मीची मूर्ती आपण विराजमान करताना इथे थोडे अक्षदा ठेवा. अक्षदांवर हळदी कुंकू टाकून आपण माता लक्ष्मीला विराजमान करा. माता लक्ष्मीला आपण हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत, तसंच फूल वाहायचं आहे. गजरा असेल, वेणी असेल ती देखील तुम्ही वाहू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगेल तुमच्याकडे जर श्री यंत्र असेल तर श्री यंत्राचा देखील तुम्हाला आणि कुबेर यंत्राचा देखील तुम्हाला अभिषेक करून इथे ठेवायचा आहे. आता कशा प्रकारे ठेवायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे. जर असेल तर तुमच्याकडे जर श्री यंत्र असेल तर आणि कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर श्री यंत्र आहे, श्री यंत्रावर तुम्ही नुसता बीज मंत्र जो आहे माता लक्ष्मीचा तो म्हणून देखील अभिषेक करू शकतात. श्रीं नमः, ओम श्रीं नमः हा 11 वेळा जरी म्हटला तरी चालेल, किंवा श्री सुक्त जे आहे ते 1 वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता श्री यंत्राचा. ओम श्रीं श्रीं या प्रकारे 11 वेळा आपण म्हणून श्री यंत्राचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मी जिथे विराजमान आहेत तर माता लक्ष्मीच्या पुढे आपल्याला विराजमान करायचं आहे. तर माता लक्ष्मी आहे त्यांच्या पुढे आपल्याला श्री यंत्र ठेवायचं आहे. श्री यंत्राला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. आता पुढे आपल्याला कुबेर यंत्र जर असेल तुमच्याकडे तर कुबेर यंत्राचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. कुबेर यंत्राचा अभिषेक करत असताना ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः, किंवा तुम्हाला सांगेल पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करायचा आहे. नाहीतर आपला जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मंत्र आहे तो देखील आपल्याला म्हणून अभिषेक करू शकतो. ठीक आहे, या प्रकारे कुबेर यंत्र असेल त्याचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला सांगेल आवर्जून त्या दिवशी 1 माळ कुबेर यंत्र जप करायचाच आहे, जो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आपला दिलेला आहे. ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः हा जो कुबेर मंत्र दिलेला आहे नित्यसेवेच्या ग्रंथामधील त्या मंत्राचा 1 माळ जप आपल्याला करायचाच आहे. आता मी तुमच्या सोबत बोलत आहे, पण इथे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याला पूर्ण मनापासून करायचे. हळदी कुंकू वाहत आहे, या प्रकारे अष्टगंध वाहत आहे असं आपल्याला स्वतः म्हणायचं आहे आणि पूजा करायची आहे. तर तुम्हाला जसं मी सांगत होती 1 माळ कुबेर मंत्र हा जप करायचाच आहे, किंवा 11 वेळा केला तरी चालेल, 21 वेळा केला तरी देखील चालेल, पण नक्कीच जप करा कुबेर मंत्र जो आहे तो नित्यसेवेच्या ग्रंथामधील. सोन्याची चांदी किंवा पैसे असतील ते आपण ठेवून त्यांची पूजा करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. नंतर धन्वंतरी भगवानांचा जो फोटो आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. धन्वंतरी भगवानांचा फोटोची पूजा करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वान्मय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे नमः. नंतर महाराज आहेत आपले स्वामी समर्थ महाराजांना आपण अष्टगंध लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे, कारण त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय कुठलीच पूजा ही संपन्न होत नाही. म्हणून त्यांना देखील आपण फूल व्हायचं आहे. धन्वंतरी भगवानांच्या फोटोला फूल व्हायचं आहे. हार असेल तर तुम्ही हार देखील वाहू शकतात.
फूल वाहू शकतात, हार वाहू शकतात या पद्धतीने. तो मंत्र मी धन्वंतरी भगवानांचा म्हटला, तो जर तुम्हाला येत नसेल तर ओम श्रीं धन्वंतरे नमः. ठीक आहे, लक्षात घ्या. ओम श्रीं धन्वंतरे नमः. ओम श्रीं धन्वंतरे नमः हा मंत्र म्हणून देखील तुम्ही पूजा करू शकतात. आता आपल्याला सप्तधान्याची पूजा करायची आहे. सप्तधान्यामध्ये आपले जे काही मेन म्हणजे येतात, तर 7 धान्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे धणे आणि तीळ. त्यानंतर तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जे अवेलेबल आहे सप्तधान्य, त्याची पूजा तुम्ही करायची आहे. जे काही धान्य अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी जे काही असेल ते धान्य तुम्ही घेऊ शकतात. 7 धान्य आपल्याला इथे पूजेला ठेवायचे आहेत आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा आपल्याला सप्तधान्य जे आहेत आपण त्यांच्यावरती टाकायचं आहे. आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य आपल्या घरात जे काही तुम्ही बनवलेलं असेल ते दाखवू शकतात. तर तुम्हाला सांगेल सगळ्यात महत्वाचा नैवेद्य म्हणजे गुळ खोबरं जे असतं त्याचा असतो. आणि गुळ खोबरं आणि तसंच तुम्हाला सांगेल खीर असेल तुमच्या घरात, म्हणजे गोडाचं काहीतरी तुम्हाला बनवायचं आहे, खीर असेल किंवा शिरा असेल, तो पदार्थ, धणे आणि गुळ, तसंच कडुलिंबाचा पाला जो असतो तो धन्वंतरी भगवानांना अतिप्रिय असतो म्हणून तो आपल्याला दाखवायचा आहे. तसंच मी तुम्हाला सांगेल जो नैवेद्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचा पाला दाखवणार आहात, हा पाला थोडा थोडा सगळ्यांनी, आपल्या घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून आपण खायचा आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला आता नैवेद्य दाखवायचा आहे इथे. आपल्या घरात जर आयुर्वेदिक पावडर किंवा चूर्ण नसेल त्याचा देखील इथे नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणायसह व्यानायसह उदानायसह समानायसह अपानायसह ब्रह्मणेसह नैवेद्यं समर्पयामि. त्यानंतर तुम्हाला सांगेल तांबूल जो असतो, तांबूलचा देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तांबूल इथे ठेवायचं आहे, तांबूलवरती पाणी सोडायचंय, कारण त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण असतो कोणत्या देवांनाही दिलेला. म्हणून आपण लास्टला शेवटी आपण तांबूल, जेवणानंतर जसं तांबूल घेतो त्या प्रकारे तांबूलचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर तुम्हाला सांगेल की आपण आरती करायची आहे. जी कोणती आरती तुम्हाला येत असेल ती आरती आपण इथे म्हणायची आहे. धन्वंतरी भगवानांची आरती येत असेल म्हणजेच भगवान विष्णूंची आरती तुम्हाला इथे म्हणायची आहे, कारण भगवान विष्णूंचाच एक अवतार म्हणजे धन्वंतरी भगवान असतात. तर ती आपण म्हणू शकतो. ओवाळू नारायणा, कुठलीही एक आरती घेऊ शकतात. गणपती बाप्पांची घ्या, धन्वंतरी भगवानांची घ्या, महाराजांची आरती आपण घेऊ शकतो, या पद्धतीने घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगेल प्रदक्षिणा अवश्य माराव्या. आपण स्वतःभोवती आपल्याला 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला सांगेल की आपण आता आपल्याला त्या दिवशी म्हणजे धन्वंतरी पूजेच्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत. तर विष्णू सहस्रनाम हे आपण मोबाईलला लावलं तरी देखील चालेल. रामरक्षा म्हणायची आहे. गीतेचा 15वा अध्याय वाचन करायचा आहे. तसंच कालभैरव अष्टक हे 1 वेळा तरी आपण पठण करायचं आहे. आणि महामृत्युंजय मंत्र जो आहे तो 1 माळ जप आपल्याला करायचा आहे आपल्या घरात. विष्णू सहस्रनाम हे आपण मोबाईलला लावून दिलं तरी देखील चालेल, पण ह्या सेवा मात्र आपल्या घरात नक्कीच करा, एवढं सांगेल. दुसऱ्या दिवशी धन्वंतरी भगवानांची जी उत्तर पूजा असते ती कशी करावी, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून जी आपली पूजा मांडलेली असते, ही रात्री आपण पूजा केलेली असते, जर तुम्हाला उचलायची असेल, उत्तर पूजा करायची असेल, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दोघेही दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला धन्वंतरी भगवानांना आपल्याला हळदी कुंकू वाहायचे आहेत. तर हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला जो नैवेद्य असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पंचामृताचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपण धन्वंतरी भगवानांना दाखवायचा आहे. नंतर आपण प्रार्थना करायची आहे. धन्वंतरी भगवानांना हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे धन्वंतरी भगवान, आम्हा सगळ्यांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे चांगलं आणि सुखी राहू द्यात, निरोगी सगळ्यांना राहू द्यात, ही तुमच्या चरणी प्रार्थना. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलाबाळांवर राहू द्यात, ही प्रार्थना आपल्याला मनापासून करायची आहे त्यांच्या समोर. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही असतील अडचणी त्या धन्वंतरी भगवानांना सांगायचंय. जर तुमच्या कुटुंबात एखादी व्यक्ती जर आजारी राहत असेल सतत, तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकतात.
आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजेच यांतु देवगणः सर्वे पूजा मादाय पार्श्वी इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे। या पद्धतीने आपण उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची आहे आणि त्यानंतर ही पूजा जी असते ती उचलायची असते। तर या पद्धतीने आपल्याला धन्वंतरी पूजा करायची असते। नक्कीच सगळ्यांनी या पद्धतीने पूजा करा। आपल्यावरती धन्वंतरी भगवान जे असतात त्यांची कृपा दृष्टी सदैव राहील आणि त्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। चला मग इथेच थांबते। श्री स्वामी समर्थ। धन्वंतरी देवे नमः।